इटली देशातला पिसाचा कलता मनोरा तुमच्यापैकी अनेकांना ऐकून ठाऊक असेल. हे पिसा गाव हीच गॅलिलिओची जन्मभूमी. मूळचं खानदानी घराणं याच्या जन्माच्या वेळी म्हणजे 1564 साली मात्र खडतर अवस्थेत होतं. त्यामुळे धर्मोपदेशक होऊन मुलानं स्थिर व्हावं ही गॅलिलिओच्या वडिलांची स्वाभाविक इच्छा. पण शाळेत असताना डोळे आले म्हणून त्याला काढून टाकण्यात आलं. पुढे याच डोळ्यांनी विशाल अवकाशातली अनेक रहस्य पाहिली. मुलगा बुद्धिमान आहे तेव्हा त्याला डॉक्टर करावं म्हणून वैद्यक शिक्षणात घातलं. पण गॅलिलिओचं लक्ष भलतीकडेच होतं. चर्चच्या छताला टांगलेला लांबण दिवा झोके खाताना पाहून प्रत्येक झोक्याचा काळ तो मोजायला लागला. 16व्या शतकाचा काळ तो. घड्याळं अद्याप विकसित व्हायची होती. पण गॅलिलिओनं नाडीच्या ठोक्यांप्रमाणे कालमापन केलं आणि झोक्याचा पल्ला कितीही असो सबंध झोका ठराविक वेळातच पूर्ण होणार हा इतर अनेक उपकरणात उपयुक्त ठरणारा सिद्धांत त्यानं सप्रमाण मांडून दाखवला. याच तत्वातून पुढे लंबकाचं घड्याळ बनवण्यात गॅलिलिओला यश आलं. एव्हाना गणितात पूर्णपणे रममाण झालेल्या या युवकाला रिक्सी या नावाचा एक गणिती भेटला. त्यामुळे गॅलिलिओला भूमितीचं ज्ञान झालं. युक्लिड, आर्किमेडीज यांचे महान ग्रंथ तो अभ्यासू लागला. या सगळ्याचा परिणाम वडिलांच्या संतापात आणि त्यातून शिक्षण संपण्यात झाला. गॅलिलिओ 1585 साली फ्लोरेन्स शहरी राहायला आला. मात्र यापुढचा प्रत्येक बारीकसा उद्योग सुद्धा गॅलिलिओची बौद्धिक चमक दाखवणारा ठरला. त्याची सर्वत्र वाहवा होऊ लागली. कळस म्हणजे विद्यापीठानं त्याला गणिताचं अध्यापकपद दिलं. केवळ कुणी सांगितलं म्हणून एखादी गोष्ट मान्य करणं गॅलिलिओच्या रक्तातच नव्हतं. त्यामुळे अनेक महत्वाचे शोध तो लावू शकला. मात्र याच वृत्तीमुळे तो प्रचंड संकटातही सापडला. मित्र हो, त्या काळच्या समाजावर प्रख्यात ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल आणि चर्चचा प्रचंड पगडा होता. एरिस्टॉटलनं मांडलं होतं की भिन्न वजनाच्या दोन वस्तू जर उंचावरून सोडल्या तर जड वस्तू आधी भुईला टेकेल. गॅलिलिओनं हा सिद्धांत धडधडीतपणे नाकारला. त्याही पुढे जाऊन जड आणि हलक्या दोन्ही वस्तू एकाच वेळी जमिनीला टेकतात हे त्यानं प्रयोगानं सिद्ध केलं. गॅलिलिओचा हा निष्कर्ष डोळ्याला दिसत होता, पण महान ग्रीक तत्ववेत्याला चूक म्हणायला कोणीच धजावेना. या घटनेपासून गॅलिलिओवर पाखंडीपणाचा शिक्का बसला अगदी कायमचा. साहजिकच होतं. जे सिद्धांत 1700 वर्ष प्रचलित होते ते एका विशीतल्या पोरानं उधळून लावले होते. लोकांच्या संतापाला तोंड देणं भागच असतं. गॅलिलिओची नोकरी गेली, पण एका मित्राच्या मदतीनं पदुआ विद्यापीठात तो रुजू झाला. इथली 6 वर्ष जरा समृद्धीची होती, पण एकूण वातावरणच संशोधनाला अनुकूल नव्हतं. गॅलिलिओच्या आधीच्या पिढीत कोपर्निकसनं पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या भोवती फिरतो या प्रचलित समजुतीला धक्का देत पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत मांडला. या सिद्धांताचं समर्थन केलं म्हणून ब्रुनो नावाच्या शास्त्रज्ञाला जिवंत जाळण्यात आलं. मित्र हो, या अशा वातावरणात एक अद्भुत घटना घडली. इसवी सन 1604 साली एक नवा तारा अवकाशात दिसू लागला. त्याविषयी गॅलिलिओ व्याख्यानं देऊ लागला. तो सांगे, अवकाश शाश्वत आहे हा एरिस्टॉटलचा सिद्धांत आता विसरा. हा तारा अदृश्य होईल पण कालांतरानं पुन्हा दिसेल. लोक संतापले. याचीही गत ब्रुनो सारखीच होणार तर. सारेच जण आता चर्चा करू लागले. यानंतर गॅलिलिओनं दुर्बीण तयार करून लोकांना ग्रहांचं दर्शनच घडवलं. गुरुलाही 4 उपग्रह आहेत असं आढळून आलं. कोपर्निकसचा शुक्रांच्या कलाविषयीचा अंदाजही अचूक ठरला. मात्र लोकांचा संताप अधिकच वाढला. जणू गॅलिलिओ एरिस्टॉटलच्या मुळावरच उठला होता. यावर उपाय म्हणून तो सरळ रोमला आला. चर्चच आता वाहवा करू लागलं तर उत्तम असा त्याचा कयास होता. पण कोपर्निकसचं मत तुम्ही मानताच कामा नये असा चर्चचा आदेश आला. न्यायसभेनं त्याला सुनावलं, तुझे पाखंड मागं घे, अन्यथा भयंकर देहदंड सोसावा लागेल. गॅलिलिओ धीरोदात्तपणे उद्गारला, यंत्राच्या साह्यानं जे प्रयोगांती सिद्ध होतं ते मी सांगतो. न्यायासनानं हा जबाब धुडकावून लावला. परिणामी गॅलिलिओ तुरुंगात गेला. यानंतर गॅलिलिओ बराच काळ तुरुंगातच होता. अनेकांनी त्याला विनंती केली की उतार वयात हे आग्रह सोडा. त्यानं बराच काळ धीर धरला, पण अखेर शरीर दुर्बल होतं. चर्चला तो शरण गेला. माझे सिद्धांत मी परत घेतो. आजवर जे जे पाखंड बोललो त्याचं मला वाईट वाटतं.
चर्चच्या धर्ममार्तंडांनी त्याला पश्चाताप पत्रकावर सही करायला लावली. तो कारावासातून सुटला. गॅलिलिओ एव्हाना 70 वर्षाचा झाला होता. इतकी मानहानी पत्करूनही, कैद भोगूनही सृष्टीनंच त्याला दिलेलं बुद्धीचं स्फुरण मात्र अखंड चालू होतं. तो म्हणे, माझं विचारचक्र अद्यापही चालूच आहे. गप्प बसणं माझ्या डोक्याला परवडणारं नाही. त्या वयात आणि त्या अवस्थेत आपले शब्द गॅलिलिओने खरे करून दाखवले. नवीन शास्त्राविषयी संवाद या नावाचं एक पुस्तक त्यानं लिहिलं. ही नवीन शास्त्र म्हणजेच यंत्रशास्त्र. याच ग्रंथात गतिशास्त्राचे स्वतः शोधून काढलेले 3 नियम नमूद करण्यात आले. मित्रांनो, पुढे जाऊन अवघं विश्व कवेत घेणारे न्यूटनचे गतीचे 3 नियम गॅलिलिओच्या याच ग्रंथावर आधारित होते. शरीराच्या आणि मनाच्या अशा अवस्थेतही धर्ममार्तंडांची त्याच्यावर पाळत होती. अगदी शेवटी 1638 साली त्याला फ्लॉरेन्सला जाऊ देण्यात आलं. 8 जानेवारी 1642 रोजी हा महान बुद्धिमान माणूस जग सोडून निघून गेला. मेकॅनिक्स, मोशन म्हणजे गती, त्याचप्रमाणे ध्वनी, प्रकाश इत्यादी अनेक विषयात त्यानं मूलगामी संशोधन केलं. त्या जोरावर विज्ञानात स्वतःचं असं खास स्थान निर्माण केलं. याच प्रांगणातून सुरुवात करून पुढे न्यूटननं अवघ्या विश्वाचं कोडं सोडवलं. आधुनिक विज्ञानाच्या आद्य आचार्याची कहाणी तुम्हा सर्वांनाच बोधप्रद वाटली असणार, हो ना?